हाय हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही सर्व? मस्त ना? असेच मस्त खा आणि स्वस्त राहा. आणि तुमचं पुन्हा एकदा खूप 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 मनापासून स्वागत आहे आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज सकाळी सकाळी मस्त असा चहा घेऊन दिवसाची सुरुवात झालेली आहे. मस्त सगळीकडे पाऊस पडत आहे, त्याच्यामुळे वातावरण पण खूप छान थंडगार आहे. आणि यावर्षी लवकरच पावसाळ्याला सुरुवात झाली असं म्हणायला काही हरकत नाही. नाहीतर इतर वेळी मे महिन्यामध्ये खूप कडक उन्हाळा असतो, पण असो वातावरण सगळीकडे खूप छान आहे आणि त्याच्यामुळे चहाची जी इच्छा आहे ते दिवसेंदिवस वाढत आहे. सकाळी आज आमच्याकडे काही ब्रेकफास्ट वगैरे बनलाच नव्हता आणि लगेचच मी स्वयंपाकाला सुरुवात केली होती, कारण आज मला कोथिंबिरीच्या वड्या बनवायच्या होत्या. आणि कालच्या दिवशी माहेरवरून येताना मी भरपूर सारी कोथिंबीर घेऊन आले होते. आणि तिथे पण पाऊस पडत असल्यामुळे ती ऑलरेडी ओली झालेली होती आणि 2 दिवस लाईट नव्हती, त्याच्यामुळे ती काही फ्रीजमध्ये ठेवताच आली नाही. आणि इथे आल्यावर पण मग जर तिच्या वड्या बनवून ठेवल्या नाही तर ती जास्त दिवस काही राहिली नसती. त्याच्यामुळे म्हटलं चला वड्या बनवून ठेवू, जेणेकरून मला ती जास्त दिवस स्टोअर करून ठेवता येईल. आणि घरामध्ये सगळ्यांनाच कोथिंबीरीच्या वड्या खूप आवडतात, त्याच्यामुळे म्हटलं चला कोथिंबीरीच्या वड्याच बनवून ठेवू. सकाळी उठल्यावर मुलांना काही ना काही खायला द्यावंच लागतं, पण घरामध्ये बनाना होता म्हणून बरं झालं. आणि दोघांनाही उठल्यावर मी एक एक बनाना आणि थोडं थोडं दूध दिलं होतं, जेणेकरून त्यांचं पण पोट भरलेलं राहील आणि लवकर त्यांना पण जेवणाची गरज पडणार नाही आणि मला स्वयंपाक जो आहे तो वेळेत करता येईल. त्याच्यामुळे मी त्यांना सकाळी थोडंफार खाऊ घातलं होतं. पावसामुळे कोथिंबीर तर ओली झालेलीच होती, शिवाय त्याच्यावर माती पण खूप होती आणि त्याच्यामुळे मला ती 4-5 वेळा धुवावी लागली, तेव्हा कुठे ती स्वच्छ झाली. पण असो, यावेळी कोथिंबीर जी आहे ती मी कापण्याच्या अगोदरच स्वच्छ धुवून घेतली होती, कारण मग कापून झाल्यानंतर कोथिंबीर जर धुतली तर त्यातले सगळे न्यूट्रिशन जे आहेत ते निघून जातात पाण्यामध्ये, मग आपल्या बॉडीला काहीच मिळत नाही. त्याच्यामुळे भाज्या असतील किंवा कोथिंबीर असतील हे नेहमी कापण्याच्या अगोदरच स्वच्छ धुवून घ्यायचे, जेणेकरून त्यातले सगळे महत्त्वाचे घटक जे आहेत ते आपल्या बॉडीला व्यवस्थित मिळतील. तर चला मस्त अशा वड्या बनवून मी त्या कुकरला लावलेल्या आहेत. तर तुमच्याकडे या वड्यांना काय म्हणतात हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा, कारण काही काही भागांमध्ये यांना मुटकुळेसुद्धा म्हणतात. शिवाय तुमची वड्या बनवण्याची पद्धत कशी आहे किंवा तुम्ही वड्या बनवताना त्यामध्ये काय काय टाकता हे पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर चला, एका बाजूला मस्त असा वड्यांसाठीचा कुकर जो आहे तो लावलेला आहे आणि दुसरीकडे लगेचच भाजीची तयारी पण चालू आहे. तर जेवणामध्ये आज मस्त अशी मटकीची काळी भाजी बनवण्याचा प्लॅन होता. आणि दक्षूला ही जी भाजी आहे ती खूप म्हणजे खूपच आवडते. त्याने मोड आलेले मड जे आहे ते सकाळी बघितले होते आणि तेव्हापासूनच त्याचं मटकी कर असं चालू होतं. मग म्हटलं चला आज मस्त अशी मटकीची काळी भाजीच बनवूया. आणि भाजी कितीही आवडीची असली तरी आपण जर नेहमी नेहमी त्याच पद्धतीने बनवली तर ती आपल्याला खायला बोर होते. त्याच्यामुळे एक वेगळ्या पद्धतीची भाजी आज मी बनवणार होते. मटकीसाठीचा जो मसाला आहे, कांदा, टोमॅटो, खोबरं वगैरे, ती मी यावेळी असं जाळीवर भाजून घेतलं होतं. आणि ही जाळी खरं तर खूप दिवसापासून माझ्याकडे होती, पण मी कधी तिचा वापरच केलेला नव्हता. बऱ्याच वेळा मी फुलके बनवलेले आहेत, पापड पण आपण जे आहे ते आपण याच्यावर भाजून घेऊ शकतो, पण मी कधी हिचा वापर केला नाही त्याच्यासाठी. आणि जर कधी काळी भाजी बनली घरात तर मी त्याचा मसाला वगैरे जो आहे तो कढईमध्ये किंवा तव्यावरच भाजून घ्यायचे. त्याच्यामुळे ही जी जाळी आहे ती अशीच पडून होती, म्हणून म्हटलं चला घेतलीच आहे तर किती वेळ ही अशी पडून द्यायची. म्हणून ह्यावेळी जो मसाला आहे तो मी याच्यावर भाजून घेतला. आणि असं डायरेक्ट फ्लेमवर भाजणं जे आहे ते चांगलं नाही असं म्हणतात, पण काय खरं आणि काय खोटं हे तर मला काही माहीत नाही. कारण मग मी एकदा इंस्टाग्रामवर एक पोस्ट वाचली होती की ह्युमन बॉडीसाठी काय चांगलं आहे काय वाईट आहे ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवूनच या गोष्टी ज्या आहेत त्या बनवलेल्या असतात. पण यातलं काय खरं आणि काय खोटं किंवा कशावर विश्वास ठेवायचा कशावर नाही हे तर मला काही माहीत नाही. आणि याच्याबद्दल जर तुम्हाला जास्त काही माहीत असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. माझ्याकडचं बाजरीचं पीठ जे आहे ते नेमकी संपलं होतं, त्याच्यामुळे मम्मीकडून येतानाच मी थोडंसं बाजरीचं पीठ जे आहे ते घेऊन आले होते, कारण मग कोथिंबीरीच्या वड्या बनवायच्या होत्या आणि त्याच्यासाठी मला हे लागणार होतं. पाहिजे तेवढं पीठ जे आहे ते मी कोथिंबीरीच्या वड्यांसाठी वापरलं आणि हे जे उरलं होतं ते मी म्हटलं असं तव्यावर भाजून ठेवू, जेणेकरून ते जास्त दिवस टिकतं आणि मग कधी अशी काळी भाजी बनवली तर त्याच्यात मिक्स करून टाकताही येतं. आणि असं बाजरीचं पीठ भाजलेलं बाजरीचं पीठ जर भाजीमध्ये मिक्स करून टाकलं तर भाजीची ग्रेव्ही जी आहे ती खूप छान बनते आणि खूप टेस्टी पण लागते. त्याच्यामुळे उरलेलं बाजरीचं पीठ जे शेंगदाण्याचा कूट टाकून आपण ज्या भाज्या बनवतो त्या भाज्या सचिनला अजिबातच आवडत नाही.
त्याच्यामुळे मी शेंगदाण्याचा कूट टाकून भाज्या बनवण्याचं सध्या तरी खूप टाळते. त्याच्यामुळे मटकी पण जी आहे ती आज थोडी वेगळ्याच पद्धतीने बनवली होती. आणि असं बाजरीचं पीठ जे भाजलेलं असतं ते मिक्स करून ग्रेव्हीमध्ये टाकलं की ग्रेव्ही थोडीशी घट्ट पण बनते आणि तिला टेस्ट पण खूप छान येते. त्याच्यामुळे मी असं बाजरीचं पीठ नेहमी भाजून ठेवत असते आणि भाजून ठेवल्यामुळे ते जास्त दिवस टिकून पण राहतं. दक्षूला मटकीची भाजी जी आहे ती खूप म्हणजे खूपच आवडते आणि कशीही कोणत्याही पद्धतीने जरी केली तरीही तो एकदम पोटभर खातो. आणि कधीही त्याला विचारलं की जेवणामध्ये कोणती भाजी बनवू तरी त्याचं उत्तर मटकीच असतं. आणि स्कूल जेव्हा चालू असते तरी त्याला जेव्हा विचारलं की उद्या टिफिनला काय देऊ तरीही त्याचं उत्तर मटकीच असतं. 8ही दिवस त्याला टिफिनला मटकी दिली तरी त्याला कंटाळा येणार नाही, इतकी आवडते त्याची ही मटकीची भाजी आहे. तशा तर सगळ्याच भाज्या ज्या आहेत तो खूप आवडीने खातो, पण त्यातल्या काही पर्टिक्युलर भाज्या ज्या अशा आहेत त्या त्याच्या खूप म्हणजे खूपच फेवरेट आहे. जसं की मटकी, पनीर, भात हे जर पदार्थ जेवणामध्ये असेल तर तो एकदम पोट फुटेपर्यंत खातो असं म्हणायला काही हरकत नाही. असो, इथे आता माझा स्वयंपाक बनवून झालेला आहे आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं जर कोणतं काम असतं तर ते म्हणजे भांडे घासणं आणि किचन क्लीन करणं. पण असो, आपल्यालाच करायचं आहे म्हणून मी लगेचच भांडे घासायला पण सुरुवात केली. आणि सकाळी ब्रेकफास्ट नसल्यामुळे भांडे जे आहेत ते थोडे आज कमीच होते. पण थोडेफार भांडे जे आहेत ते वड्यांमुळे वाढले होते. पण म्हटलं चला हे पण घासून घेऊ. अंघोळ करायची होती खरं तर, पण सध्या नळाला खूप थंड पाणी येतं आणि बाहेर पण वातावरण खूप थंड असतं. त्याच्यामुळे थंड पाण्याने अंघोळ करण्याची म्हणून पाणी जे आहे ते थोडा वेळ गरम करायला ठेवलं होतं आणि म्हटलं पाणी गरम होतंय तोपर्यंत आपली किचनची कामं पण आवरून जातील. चला तर मग मस्त असं ताटभर आणि पोटभर जेवण जे आहे ते आमचं इथे करून झालेलं आहे आणि भाजी पण खरंच खूप सुंदर झाली होती बरं का. तुम्ही पण या पद्धतीने ही भाजी जी आहे ती कधी करून बघा, तुम्हाला पण ती नक्की आवडेल. असो, त्याच्यानंतर माझी अंघोळ झाली आणि आता सगळीकडेच पावसाला सुरुवात झालेली आहे. त्याच्यामुळे शक्यतो सगळीकडे चिखल असतो आणि मग या पावसामुळे एक एक पावसाळी किडा जो आहे तो बाहेर यायला सुरुवात होते. तसंच एक किडा आमच्या पोर्चमध्ये आज आला होता आणि ती म्हणजे ही गोगलगाय. आणि ही जी आहे ती आम्ही आज पहिल्यांदाच बघितली. त्याच्यामुळे तिला बघून आम्हाला इतकं कौतुक, इतकं नवल वाटत होते की जशी ही गोगलगाय मुलांनी पोर्चमध्ये बघितली तशी त्यांची आरडाओरड सुरू झाली आणि ते लगेच मला बोलवायला घरात आले की आई चल बघ बाहेर काय आले. आणि मी पळत बाहेर गेले आणि बघितलं तर काय गोगलगाय. आता मला तर तिला बघून काहीच वाटलं नाही, कारण मी ह्या गोगलगाय ज्या आहेत त्या बऱ्याच वेळा बघितलेल्या आहेत. पण हे त्यांच्यासाठी नवीन होतं, त्याच्यामुळे त्यांना खूप नवल वाटत होतं आणि कसं बघू किती बघू असं त्यांना होत होतं. आता ह्या गोगलगायला बघून मला माझ्या लहानपणीचा किस्सा जो आहे तो आठवला, तोच तुमच्यासोबत शेअर करते. तर माझ्या माहेरी म्हणजे माझ्या मम्मीचं घर जे आहे ते शेतामध्ये आहे. त्याच्यामुळे माझं पूर्ण बालपण जे आहे ते शेतामध्ये फिरण्यात किंवा अशा नवीन नवीन गोष्टी बघण्यात गेलं असं म्हणायला काही हरकत नाही. आणि त्याच्यामुळेच मला या गोष्टींचं आता काही कौतुक वाटत नाही. पण जेव्हा लहानपणी आम्ही या गोष्टी बघायचो किंवा हे किडे बघायचो तेव्हा खूप आश्चर्य वाटायचं, कारण त्या गोष्टी तेव्हा आमच्यासाठी खूप नवीन होत्या आणि खूप प्रश्न पण असायचे की हे कुठे राहतात, त्यांचं नाव काय, गाव काय, काय खातात वगैरे वगैरे. आणि मग मम्मीला जमेल तशी ती ह्या प्रश्नाची उत्तरं द्यायची. आता पण मुलांना भरपूर प्रश्न पडले होते की ही काय खाते, कुठे राहते, अशी हळूहळू का चालते, हिला मराठीत काय म्हणायचं, ह्याला इंग्लिशमध्ये काय म्हणायचं, असे बरेचसे प्रश्न होते. पण मग त्यांच्या प्रश्नांना काय उत्तरं द्यायची हे तर मला समजतच नव्हतं. त्याच्यामुळे मी त्यांना सांगितलं की आधी तुम्ही बघून घ्या, नंतर मी तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देईन, जेणेकरून त्यांचं पण माइंड थोडं डायव्हर्ट होईल आणि थोड्या वेळाने ते पण विसरून जातील. आणि मला आठवते की असे प्रश्न विचारताना आमची मम्मी पण किती वैतागत असेल. पण असो, मम्मीला आम्ही बरेच प्रश्न विचारायचो आणि या प्रश्नांमधूनच मला एक प्रश्न असा आठवतोय की त्याच्या पाठीवर जो शंख असतो त्याच्याबद्दल आम्ही विचारायचो की मम्मी याच्या पाठीवर हे काय असतं. तेव्हा मम्मी सांगायची की त्याच्या पाठीवर हे घर असतं आणि मग जेव्हा तिला वाटेल तेव्हा ती त्याच्यात आराम करते किंवा जेव्हा तिचा आराम होईल तेव्हा ती पुन्हा पाठीवर घर घेऊन पुन्हा चालायला लागते. बरं असो, त्याच्यानंतर मुलं जे आहेत ते बराच वेळ गोगलगाय बघत बसले होते, पण नंतर मी त्यांना झोपी लावलं. आणि ह्या गोगलगायला तुमच्या भागामध्ये वेगळं काही नाव आहे का ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. उन्हाळ्यामध्ये खूप दही खाल्लं होतं आणि त्याचे जे कॅन आहेत ते असेच रिकामे पडले होते. आता मम्मीकडून येताना मी काही झाडं आणले होते. म्हटलं चला आता तेच या कॅनमध्ये लावून देऊ. आणि याला कर्दळी कर्जळी असं काहीतरी नाव आहे, पण खूप छान फुलं येतात ह्या झाडाला. म्हणून मी हे झाड जे आहे ते ह्या कॅनमध्ये लावून घेतलं आणि पावसाचे दिवस चालू आहे तर म्हटलं मस्त असं ग्रो होईल ते. जास्त काही नाही, खूप मोजकेच झाडं आहेत माझ्याकडे, पण ते पण आता खूप छान ग्रो झालेले आहेत. आणि जसा पाऊस पडायला लागलेला आहे नवीन नवीन ब्रँचेस त्या झाडांमध्ये आलेले आहेत
आणि पावसाच्या पाण्यामध्ये खरंच खूप मॅजिक असतं. नाहीतर आपण रोज नळाचं जे पाणी घालतो त्याच्यामुळे झाडं काय एवढी छान ग्रो करत नाहीत. आणि आता पावसामुळे झाडं खरंच खूप छान ग्रो करत आहेत. आणि जे नवीन झाड लावलेलं आहे ते पण मी आता त्या झाडांसोबत ठेवून दिलेलं आहे, जेणेकरून त्याला पण पावसाचं छान पाणी मिळेल आणि त्याची पण छान ग्रोथ होईल. पारिजातकाचं झाडसुद्धा खूप छान ग्रो झालेलं आहे आणि पावसामुळे त्याला पण खूप नवीन नवीन ब्रँचेस आलेले आहेत. पण ज्या ओल्ड ब्रँचेस आहेत त्या मला थोड्या कट करून घ्याव्याशा वाटतात, कारण मग मी त्याला छोट्या कुंडीतच लावलेलं आहे. आणि आपल्याला माहिती आहे की पारिजातकाचं झाड किती मोठं होतं, तेवढं मोठं तर मला काही ते होऊ देता येणार नाही. त्याच्यामुळे असं वाटते की त्याच्या ज्या जुन्या ब्रांचेस आहेत त्या थोड्या थोड्या कट करून घेऊ, जेणेकरून त्या पावसाळ्यामध्ये चांगलं ग्रो पण होतील आणि झाडसुद्धा हेल्दी राहील. पण झाड इतकं छान ग्रो झालं आहे की त्याच्याकडे बघून मला त्याला कट करण्याची अजिबातच इच्छा होत नाही. पण बघू, सध्या तरी हा विचार आहे आणि पुढे काय होईल ते माहीत नाही. पण 1-2 ठिकाणी मला त्याच्यावर लोकरी मावा जो असतो व्हाईट कलरचा तो दिसला होता, म्हणून म्हटलं याला कट करून घेतलं की याची ग्रोथ तरी हेल्दी होईल आणि पावसाळ्यामध्ये पुन्हा त्याला नवीन ब्रँचेस येतील. पण बघू पुढे काय होतंय ते. मम्मीकडून येताना मी काही आंबे आणले होते आणि त्यातले सगळे पिकलेले होते, म्हणून म्हटलं चला रस बनवून घेऊ. आणि लवकरच रस बनवायला सुरुवात केली होती, कारण वातावरणाचं काही सांगता येत नाही, कधी लाईट जाऊ शकते आणि वातावरण तर पावसाचं झालंच होतं. म्हणून म्हटलं चला लवकरच रस बनवायला सुरुवात करूया, कारण रस जो आहे तो मिक्सरमधून काढायचा असतो आणि मिक्सरमधून नाही काढला तर तो घरात कोणालाच तसा आवडत नाही. त्याच्यामुळे लवकरच सुरुवात केली होती. पण जे व्हायचं तेच झालं. अचानक पावसाला सुरुवात झाली आणि लगेचच लाईट गेली. रस तर ऑलमोस्ट बनून झालेलाच होता, फक्त मिक्सरमधून काढायचा होता. पण अगदी वेळेवर लाईटने दांडी मारली. पण म्हटलं बघू, जर लाईट लवकर आली तर मिक्सरमधून काढता येईल किंवा मग उद्या सकाळी खाता येईल. आणि मी अशा काही दोऱ्या ज्या आहेत त्या जेण्यामध्ये बांधलेल्या आहेत, जेणेकरून मी तिथे कपडे सुकवू शकते. इन केस आम्ही कधी गावाला गेलो किंवा मग असा पाऊस वगैरे जर आला तर मला तिथे कपडे सुकवता येतात आणि खूप स्पेस असल्यामुळे कपडे पण खूप मावतात. त्याच्यामुळे आत्तापर्यंत मला कधी कपडे सुकवायचं टेन्शन जे आहे ते आलेलं नाही. आणि अगदी 2-2 दिवस जरी कपडे तिथे पडले तरी काही भीती पण नसते. बघता बघता एकदम जोरात पावसाला सुरुवात झाली आणि तेव्हाच कळालं की आता लाईट काही लवकर येणार नाही. आता ह्या लाईटला किती शिव्या देऊ आणि किती नाही असं मला झालं होतं, कारण स्वयंपाक करायच्या अगोदर पण मी खूप वेळ लाईटची वाट बघितली, पण ती काही आलीच नाही. त्याच्यानंतर पूर्ण स्वयंपाक झाला आणि जेवणाच्या अगोदर पण थोड्या वेळा मी लाईटची वाट बघत बसलो होतो, पण तरीही ती काही आली नाही. नंतर नेमकी जेवण झालं आणि मी भांडे उचलून बेसिनमध्ये ठेवतच होते, तेवढ्यात पटकन लाईट आली. पण असो, लाईट नसूनही आम्हाला जास्त काही फरक पडला नाही. उलट आमचा मस्त कॅन्डल लाईट डिनरच झाला आणि जे पण जेवण आम्ही बनवलं होतं ते पण एकदम टेस्टी बनलं होतं. चला तर मग जेवण वगैरे जे आहे ते आमचं तर व्यवस्थित झालेलंच होतं, पण सगळ्यात मेन काम बाकी होतं ते म्हणजे किचन क्लीन करण्याचं आणि भांडे घासण्याचं. पण लाईट नसल्यामुळे जरा जीवावरच येत होतं करायला. पण बरं झालं तेवढ्यात लाईट आली आणि थोडं मोटिवेशन मिळालं. पर्पल ॲपवरून मी गुड व्हाईब्सचं हे उपटन पावडर जे आहे ते एकदा ऑर्डर केलं होतं आणि नेक्स्ट मंथमध्ये त्याची एक्सपायरी आहे, म्हणून म्हटलं एक्सपायर व्हायच्या अगोदर आपण लावून घेऊ. आणि इतका माइल्ड आहे की आपण ह्याला रोज पण अप्लाय करू शकतो. असो, त्याच्यानंतर भांडे वगैरे घासून घेतले, किचन क्लीन केलं, त्याच्यानंतर उरले सुरले जे भांडे होते ते पण धुवून सकाळी थोडंसं बाजरीचं पीठ जे आहे ते भाजून थंड होण्यासाठी ठेवलं होतं, ते पण चांगलं थंड झालं होतं. मग मी ते एका डब्यामध्ये व्यवस्थित भरून ठेवलं. मम्मीकडून येताना काही सामान आणलं होतं, खोबरं, बेसन पीठ, गरम मसाला वगैरे वगैरे, ते पण डब्यांमध्ये व्यवस्थित भरून ठेवलं आणि त्याच्यानंतर किचन पण चांगलं क्लीन करून घेतलं. चला तर मग किचनची कामं जी आहेत ती सगळी आवरलेली आहेत. 15 मिनिटानंतर हा फेस पॅक जो आहे तो पण मी स्वच्छ धुवून घेतला आणि त्याच्यानंतर मस्त असं स्किन केअर केलं. तुमच्यापैकी एक जणीने माझ्याकडे ही जी रॅक आहे तिची लिंक मागितली होती आणि त्यांच्यासाठी खास लिंक जी आहे ती मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. तिथून तुम्ही हे प्रोडक्ट जे आहे ते परचेस करू शकता आणि खरंच खूप छान आहे. खूप स्पेस असल्यामुळे आपण त्याच्यामध्ये खूप साऱ्या वस्तू पण ठेवू शकतो. चला तर मग असं होतं हे आजचं पूर्ण दिवसाचं रुटीन आणि या सगळ्या कामांसोबतच माझ्या व्हिडिओचा पण मी इथे एंड करते. आणि आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आपण भेटूया अशाच एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोवर तुम्ही स्वतःची काळजी घ्या. सो टाटा, बाय बाय अँड टेक केअर.